जय जय रघुवीर समर्थ। दशक 17वा प्रकृतिपुरुष नाम। समास तिसरा श्रवणनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। थांबा थांबा ऐका ऐका, आधींच ग्रंथ सोडून नका, सांगितले ते ऐका सावधपणे। श्रोते हो, ऐका ऐका, थोडे थांबा थांबा, मी काय सांगतो ते सावधपणे ऐका, त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका। श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्मनिरूपण, सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे। अध्यात्म साधनांत श्रवणाला अग्रक्रम आहे, त्यात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे, म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे। श्रवणमननाचा विचार, निजध्यासेय साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलूनची नये। श्रवण मननाने ब्रह्म विचार ठसवून घेऊन त्याचे निधिध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो। तेथे उधारीचे नाव सुद्धा काढू नका। नाना रत्नेय परीक्षिता अथवा वजनेय करिता, उत्तम सोनेय पुटिय घालता सावधान असावे। नाना रत्नांची परीक्षा करताना अथवा त्यांचे वजन करताना अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावे लागते। नाना नाण्य मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे। अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावे लागते। जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेंचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य, देव क्षोभे। ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते, ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते। न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो। एकांतीय नाजूक काबार, तेथे असाव्या अतितत्पर, त्याच्या कोटीगुणीय विचार। अध्यात्मग्रंथीय, एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अतिसावध आणि अतितत्पर असावे लागते। त्याच्यापेक्षा अध्यात्मग्रंथाचा विचार करताना कोटीगुणाने सावध आणि तत्पर असावे लागते। काहिण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतारचरित्रेय वाद, त्या समस्तांमध्ये जाग। अध्यात्मविद्या, नाना कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे। गत गोष्टीस ऐकिल्या, तेण्या काय हातास आल्या, म्हणती पुण्य प्राप्त झाल्या, परी ते दिसेनाकिय। पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला, तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले, पण ते तर दिसून येत नाही। तैसे नवे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो, तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही। येथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे। अध्यात्मविचार नीट कळला की अनुमानाचा संहार होत जातो, तर्क कुतर्क शंका इत्यादी नष्ट होतात। मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरितांच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू। जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले, ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले। त्या आत्म्याचा महिमा वर्णू शकेल असा जगात कोण आहे? युगानयुगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा। युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोक वारंवार करीतच जावा। प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारिखे। जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले ते जसजसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले। जेथे आत्मा नाही अदाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्यावीण बापुडे काष्ट काय जाणे। जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो, तेथे अवघे असून नसल्यासारखेच होते। आत्म्याविरहित असणोर लाकूड बिचारे काय जाणणार, ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसऱ्या नाही या समान। सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणती, असे हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही। या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात। पृथ्वी आणि आप तेज, याचा पृथ्वीमध्ये समज। अंतरात्मा तत्वबीज, ते वेगळ्यांची राहिले। पृथ्वी पाणी अग्नी हे स्थूलरूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो, पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचे आदिकारण आहे, तो वेगळाच राहतो। वायोपासून पहिलीकडे, जो कोणी विवेक्य पवाडे, जवळीच आत्मा सांपडे, त्या पुरुषासी। वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो, त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळच सापडतो। वायो आकाश गुणमाया, प्रकृतिपुरुष मूळमाया, सूक्ष्मरूपे प्रचित्येया। कठीण आहे। वायू आकाश गुणमाया प्रकृतिपुरुषरूपी मूळमाया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचिती येणे फार कठीण आहे। मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी, मग कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेहवृत्ती। मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार? जो कोणी समजू शकतो, त्याची संदेहवृत्ती नष्ट होते।
मूळमाया चौथा देह, ज्याला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे, धन्य तो साधू. मूळमाया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजेच अहं ब्रह्मास्मी हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो साधू धन्य होय. विचार्या ऊर्ध्व चढती, तयासीच ऊर्ध्वगती, येरा सकळा अधोगती, पदार्थज्ञानेय. विचाराने जे ऊर्ध्व चढतात, म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेंची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती. लोक तेण्य, पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची धाड ना इहलोक ना परलोक अशी स्थिती होते. याकारळय पदार्थज्ञान, नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन, धुंडीत जावेय. म्हणूनच पदार्थज्ञान तसेच नाना जिनसांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे. अष्टांग योग पिंडदज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे. अष्टांग योग पिंडज्ञान यांहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे खरे, पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. मूळमायेचे शेवटीय, हरिसंकल्प मूळ्य उठी, उपासनायोग्य इठी, तेथे घातली पाहिजे. मूळमायेच्याही पलीकडे प्रथम जेथे एकोह बहुश्याम हा हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे. मन त्यापलीकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण, गगनासारिखी. मग त्यापलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे, हीच त्याची खूण आहे. येथून तेथवरी दाटल्य, प्राणिमात्रास भेटल्य, पदार्थमात्रीय लिगटल्य, व्यापून आहे. ते ब्रह्म येथन तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थमात्रास चिकटलेले असून सर्वांस व्यापून राहिले आहे. त्याईसे नाही अथोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंडब्रह्माचा संहार होता कळे. त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहन ते अतिसूक्ष्म आहे. ते कसे हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाला की कळतो. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेकप्रळय पाहव जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. किंवा पिंडब्रह्मांड विद्यमान असताही विवेकप्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला असताही ते उमजू लागते. करून अवघा तत्वझाडा, सारासाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावेय. याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखेनयू ग्रंथ बाजूला ठेवलात तरी चालेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवणनिरूपणनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.